जर तुम्हाला झणझणीत आणि पारंपरिक पद्धतीची एखादी भाजी खायची असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आपण बनवतोय खारं वांगं. नमस्कार, रितिकाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी अशी एक भाजी, खारं वांगं. तर यासाठी आपल्याला ताजी वांगी लागणार आहेत. इथं मी 7 लहान आकाराची वांगी घेतली आहेत. तर आपल्याला या वांग्याचे देठ आणि जे साईडची बाजू आहे ती कट करून घ्यायचे. तर वांग्याचा देठ कट करून घेतल्याने हे साईडचं बघू शकताय ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला काटे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून आपल्याला मधून एक असा कट लावायचा आहे. पूर्ण देठापर्यंत कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येतो. असे 2 कट मी ते लावून घेतलेत. तुम्ही बघू शकता आतमध्ये वांगं किडकं वगैरे आहे का बघायचं, कुठं कीड लागली आहे का. आणि नंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे 1 चमचाभर मीठ पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे वांग्याला चव चांगली येते आणि वांगी काळीही पडत नाहीत. अशा प्रकारे मी सगळी वांगी कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवली आहेत. ही वांगी अशीच ठेवायची तोवर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाल्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेत जे भाजलेले आहेत. आता या शेंगदाण्याचं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे. पण ते जास्त बारीक न करता आपल्याला ते मोठं मोठं ठेवायचं म्हणजे ते दाताखाली आलं की छान लागतं. इथं तुम्ही बघू शकताय मी इथं असं कूट बनवून घेतले. ते एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेते. इथं सुकं खोबऱ्याचे काप घेतलेत मी. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, इथे 7 ते 8 मिरच्या, आलं लसूण आणि जिरं घेतले आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तरी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले. ते आपल्याला यामध्येच घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जे सुकं खोबरं वापरले त्या ठिकाणी तुम्ही जर ओलं खोबरं वापरलं तर भाजीची जी चव आहे ती तिखट होणार नाही. म्हणजे तिखट मोडतं ओल्या खोबऱ्यामुळं, म्हणून सुकंच खोबरं घ्या. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकताय. मी एवढंच घातलं आहे. म्हणजे गरम मसाला वगैरे घालणार असाल तर घालू शकताय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी देखील घालू शकताय पण तेल घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. तर मी इथे 1 चमचा तेल घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये मी इथे हे सगळं मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स झाले तुम्ही बघू शकता. याला खूप छान असा ओलावा आला आहे. आता आपल्याला या वांग्यामध्ये हे मसाला भरून घ्यायचा आहे. तर पूर्ण वांग्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित पूर्ण दाबून या वांग्यामध्ये भरायचा आहे. तर मी इथं हा मसाला भरून घेते. मसाला पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला हे वांगं व्यवस्थित असं दाबून प्रेस करून व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे ते शिजताना त्यातून मसाला बाहेर निघत नाही. मी इथं व्यवस्थित वांगं भरून घेतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळी वांगी भरून घ्यायची आहेत. पाणी व्यवस्थित निथळायचं आणि मसाला व्यवस्थित दाबून भरायचा. नंतर वांगं व्यवस्थित प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर निघत नाही फोडणी दिल्यानंतर. मी इथे दुसरं वांगं भरून घेतले. अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेते. त्यानंतर आपल्याला वांग्याला फोडणी द्यायची आहे. तर मसाला सगळा भरायचा आणि थोडासा मसाला 1-2 चमचे इतका मसाला थोडा शिल्लक ठेवायचा वरून टाकण्यासाठी. ती सगळी वांगी भरून झालीत. आता मी थोडासा मसाला शिल्लक ठेवला आहे. आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी मी ते कढई ठेवली आहे. कढई जाड असावी म्हणजे खाली भाजी करपणार नाही. शेंगदाण्याच्या कुटामुळे ते खाली करपू शकतं म्हणून शक्यतो जाड कढई घ्या. तर मी ते 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकताय तुमच्या आवडीनुसार. तर हे चांगलं व्यवस्थित जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहेत. सगळी वांगी व्यवस्थित या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहेत. म्हणजे थोडा वेळ लगेच मसाला घालायचा नाही.
थोडा वेळ ही वांगी अशीच तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तेलामध्ये परतली 1-2 मिनटं तसंच ठेवायचं. इथं वांग्यांचा कलर तुम्ही बघू शकता चेंज झाला आहे. आणि जो मसाला होता तो वरून असा टाकायचा आणि नंतर ती वांगी आणि मसाला सगळं संपूर्ण तेलामध्ये असं परतून घ्यायचं. व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मी हे सगळं परतून घेते व्यवस्थित आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे, भाजीची जास्त थिक ठेवायची आहे का रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकताय. मला थोडीशी भाजी थिकच ठेवायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातले, म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपण ज्या वेळेला मसाला बनवला त्यावेळेला मीठ टाकलं होतं, पण थोडंसं मीठ आपल्याला किंचित थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त पण टाकायचं नाही. थोडंसं मीठ वरून देखील टाकायचं आहे. आणि तुम्ही चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता तुम्हाला घालायची असेल तर. नाहीतर हे झाकून आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे हे साधारण 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं शिजवत असताना मी 2-3 वेळा झाकण काढून आपल्याला असं चमच्याने व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खालून भाजी करपणार नाही. तर इथं तुम्ही बघू शकताय 10 मिनटानंतर वांगं शिजलेलं आहे. मी चमच्याने तोडून दाखवलं आहे. तर आपली ही भाजी तयार आहे. अशा प्रकारे ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.